नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला या योजनांचा लाभ मिळतो। आता 4 शेतकरी योजना कोणत्या, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो का, तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता का, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, केंद्र सरकार तसेच राज्य सरकार असे एकत्र मिळून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू करतात। त्यापैकी पहिली योजना म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजना होय। या योजनेची सुरुवात मोदी सरकारने केलेली आहे। ही योजना 2019 मध्ये सुरू झालेली असून तेव्हापासून ही योजना सुरू झालेली आहे। या योजनेअंतर्गत वार्षिक 6,000 रुपये दिले जातात। 2,000 रुपयाचा एक हप्ता, याप्रमाणे एकूण 3 हप्त्यात या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात। मित्रांनो, अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाची योजना आहे ही। आणि यानंतरची दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही शिंदे सरकारने सुरू केलेली आहे। पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती ही योजना सुरू केलेली आहे। म्हणजे काय तर केंद्र सरकारकडून जे तुम्हाला 6,000 रुपये मिळतात, त्याच पद्धतीने राज्य सरकारकडून सुद्धा तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, हे सुद्धा टप्प्याटप्प्यामध्ये म्हणजे 2,000 2,000 2,000 असे 3 टप्प्यामध्ये हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये येत असतात। पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना ह्या वेगळ्या योजना आहेत। एक राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची योजना, खूप महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट योजना आहे ही। आणि यानंतरची तिसरी महत्त्वाची योजना म्हणजे पीएम किसान मानधन योजना। देशभरातील शेतकऱ्यांना उतार वयामध्ये पेन्शन उपलब्ध व्हावी यासाठी या योजनेची सुरुवात केलेली आहे। पीएम किसान मानधन योजना ही केंद्रीय पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येते। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा 3,000 रुपये आणि वर्षाला 36,000 रुपये अशी पेन्शन दिली जाता येणार आहे। या योजनेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी आधी शेतकऱ्यांना काही पैसे गुंतवावे लागतात। ही एक ऐच्छिक योजना आहे, म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा नाही सुद्धा घेऊ शकत। प्रत्येक शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळेलच असे नाही। जे शेतकरी या योजनेसाठी सहभागी होतील, त्या योजनेतून गुंतवणूक करतील, त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। जे शेतकरी पैसे गुंतवणार नाही, इन्व्हेस्टमेंट करणार नाही, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि यानंतरची शेवटची आणि महत्त्वाची योजना म्हणजे पीएम कुसुम योजना। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुदानावर सौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जात असतात। या योजनेअंतर्गत सौर पंपावर 60% अनुदान दिले जाते। यातून शेतकऱ्यांना सौर पंप बसवून 24 तास सिंचनाची सुविधा उपलब्ध होते। सौर पंपावर सबसिडी व्यतिरिक्त तुम्ही बँकेकडून 30% कर्ज देखील मिळू शकता। अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या कुसुम योजनेअंतर्गत केवळ 10% रक्कम खर्च करून शेतकरी आपल्या शेतामध्ये सौर पंप बसवून वीज बिल कमी करू शकतो। अशा प्रकारे मित्रांनो, या 4 ज्या योजना आहेत त्या अतिशय उपयुक्त आणि महत्त्वाच्या आहेत। त्यामध्ये एक पहिली पीएम किसान योजना, पीएम किसान योजनेनंतर महासन्मान निधी योजना, त्यानंतर नमो शेतकरी योजना आणि त्यानंतर पीएम किसान सौर पंप योजना। अशा 4 योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या आणि उपयुक्त आहेत। मित्रांनो, सदर माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।